नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. परत एकदा तुमच्या समोर मी आणि माझी टीम आलेलो आहोत. विषय अर्थातच इलेक्शन्सचा. आपल्याकडे सध्या विधानसभेचे निवडणुका सुरू आहेत. आम्ही मागच्या टप्प्यात तुमच्या पुढे आलो होतो आणि तेव्हा उमेदवारी मिळत होती, माघारी व्हायची बाकी होती आणि तेव्हाचं चित्र काय दिसत होतं याच्यावरचं विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलो होतो. आता माघारी झालेली आहे. काही दिवसातच मतदान आहे. सगळ्या उमेदवारांची, पक्षांची ही प्रचाराची लगबग सुरू आहे. सभा होत आहेत, मोठमोठे नेते येत आहेत, प्रत्येकजण आपली भूमिका मांडतंय आणि एकंदरीतच या टप्प्यावर या नाशिक मधील 15 मतदारसंघामध्ये आपल्याला पक्षनिहाय चित्र हे कसं दिसतंय याच्यावर चर्चा करण्यासाठी आज सगळे उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आहेत माझे सगळे सहकारी भारत पगारे, शिवाजी जाधव, नरेंद्र जोशी, फारुख पठाण, रवींद्र केडिया आणि मोहन कानकाटे. तर टीम, स्वागत आहे तुमचं. परत एकदा आपण विश्लेषण घेऊन आलेलो आहोत सगळ्यांसमोर आणि आता माघारी झालेली आहे. त्याच्यातही खूप ड्रामा झाला. आपण खूप अगदी हेलिकॉप्टर पासून प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मार्किंग बघितलं की अरे याला माघारी करायला लावा. मोठे मोठे नेते आले. हे सगळं आपण तो एक हाय व्होल्टेज ड्रामा त्या दिवशी बघितला आणि आता चित्र हे प्रत्येक मतदारसंघात थोडंसं स्पष्ट झालेलं आहे. आपण आज बघतोय की जे प्रमुख पक्ष आहेत या पक्षांचं बलाबल हे आपल्या 15 मतदारसंघात कसं दिसतंय आणि एकंदरीतच या मतदारसंघांमध्ये लढती कशा आहेत या पक्षांच्या हिशोबाने हे आपण आज आपल्या श्रोत्यांना थोडंसं समजून सांगूयात. तर केडियाजी, तुम्ही शिवसेनेचा पक्ष बघता. 2 फॅक्शन्स आहेत शिवसेनेचे. कोणते प्रबळ उमेदवार आहेत, कोणता उमेदवारांचा प्रभाव दिसतोय आणि कुठल्या मतदारसंघामध्ये ही शिवसेनेचे उमेदवारांची लढत ही फार रंगतदार होऊ शकते? तसं पाहायला गेलं तर शिवसेना विभाजन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्येक काही अंशाने आला, पण आता विधानसभेमध्ये हे थेट समोर चित्र येते. दोनही पक्षांमध्ये समोरासमोर लढती या 3 प्रभागांना 3 विधानसभांमध्ये दिसत आहेत. तसं बघायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 6 उमेदवार उभे केले, मात्र शिंदे गटासोबतचा सामना जो आहे 3 विधानसभांमध्ये आहे. नांदगाव, देवळाली आणि मालेगाव बाह्य. म्हणजे इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसतंय. म्हणजे तीर कमान धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी ही लढत आहे आणि त्यामुळे या इथे हाय व्होल्टेज ड्रामा दिसून येणार आहे. त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर कांदे विरुद्ध गणेश धात्रक ही लढत मोठी काटेकी टक्कर आहे. त्यासोबतच देवळाली मतदारसंघामध्ये योगेश, त्याच मतदारसंघात आणखीन एक उमेदवार आहे समीर भुजबळ आहे की तो फॅक्टर सुद्धा फार. समीर भुजबळांचा तडका मोठा आहे. तो भुजबळांचा त्यांच्या पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तिरंगी लढत जी आहे ती अतिशय कडक होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण जिंकेल याचा अंदाज येत नाही. तिघही आपले प्रबळ दावेदार आहेत. त्याबरोबरच देवळालीमध्ये पण तिरंगी लढत आहे. देवळालीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार आहेत सरोज आहिरे मॅडम आहेत, पण त्यांच्या समोर राजश्री अहिरराव यांनी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी घेतली आणि योगेश घोलप हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून. तर योगेश घोलप हे माजी आमदार असल्यामुळे त्यांचाही काही प्रभाव आहे. राजश्री अहिरराव मॅडम या तहसीलदार होत्या, त्याच्या माध्यमातून केलेला विकास त्या दाखवत आहेत आणि तिथे पुन्हा एकदा धनुष्य विरुद्ध मशाल अशी लढत दिसून येते. त्यासोबतच तिसरी लढत आहे ती मालेगाव बाह्यमध्ये पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आहे. पालकमंत्र्यांचं वर्चस्व आहे, पण त्या मतदारसंघात तिरंगी लढत दिसते. तिथे दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे यांचे प्रबळ लढत दिसते. पण त्यामध्ये आणखी आलेले आहेत ते बंडू काकांनी एक आव्हान केलं. दादा भुसेंचे समर्थक होते ते आणि ते स्वतः मैदानात उतरल्यामुळे आता नवीन आव्हान तयार झालं. त्यामुळे ह्या 3 लढती प्रबळ आहेत. तसं शिवसेनेच्या पक्षात म्हणजे दोन्ही शिवसेनेकडनं बघितलं तर या 3 लढती आपल्याला बघायला लागतील. जोशी, भाजप एक या तिन्ही महायुती मधला एक लीडिंग महत्वाचा फॅक्टर आपल्याला दिसतो. किती ठिकाणी भाजपचं वर्चस्व दिसतंय, किती ठिकाणी परिस्थिती कशी आहे, त्यांच्या समोर कोण कोण उमेदवार मोठे दिसत आहेत? भाजपने मागच्या वेळेस 5 जागा ज्या होत्या त्यांनी घेतलेल्या आहे.
त्या जागेवर त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केलेले. आता पश्चिममध्ये सीमा हिरेंच्या विरोधात त्यांनी बडगुजर जरी असले दिनकर पाटलांनी बंड करून मनसेतून उमेदवारी घेतलेली, त्याच्यामुळे टफ फाईट तिघांची तिरंगी. पण वसंत गीतेंची त्यांची टफ फाईट आहे. त्यांनी आता वंचितकडनं मुशीर सय्यद यांना उभं केलेलं आहे. ते किती म्हणजे त्यांना फरक पडेल असं वाटत नाही जास्त, त्यांना असं शक्यता. म्हणजे मुख्य लढत ही परांजपे आणि गीते यांच्यामध्येच होईल. भाजप आणि मशाल, कमळ आणि मशाल अशीच ही लढत तिथे होईल. आणि पूर्वचं आपण बघूया. मध्ये आपल्या गणेश गीते आणि राहुल डिकले, आता हे दोघं परंपरागत भाजपचेच उमेदवार होते, म्हणजे पूर्वी दोघं भाजपमध्येच होते, त्याच्यामुळे ती दोघांमध्येच लढत झालेली आता ती. खरं आता आणखीन एक इंटरेस्टिंग भाजपचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चांदवडचा. हा, तर चांदवड मतदारसंघात राहुल आयरान विरुद्ध त्यांचा बंधू केदार आयराननेच बंड, आणि ते दोघंही भाजपचेच, दोघं भाजपचे, पण एकाने बंडखोरी केली आणि भाजपने सिटिंग MLA ला परत तिकीट दिलेलं आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल ते माजी आमदार आहेत. माजी आमदारांची तर टफ फाईट आहेच, पण केदार आयर आणि ते निंबाळकर म्हणून एक प्रहारचा उमेदवार आहे, मग त्यांची आता चौरंगी लढत रंगलेली तिथे. बरोबर. आयरांच्या वादात लागतो का काय असं म्हणजे शक्यता निर्माण झालेली की कोणाला फायदा. पण तिथे टफ फाईट ही आता चौरंगी लढतीमुळे शक्यता आता पूर्वीसारखं वातावरण दिसत नाही, एकतर्फी असं वातावरण नाही राहिलेलं. फारुख भाई, जसं आपण भाजपचं बोलतोय तर असं बोललं जात आहे की भाजपला मदत करणारा पक्ष म्हणून मनसे दिसतोय, किंवा मनसेनी तशी भूमिका एक अंडरस्टँडिंग मध्ये घेतलेली आहे, समझोत्यामध्ये घेतलेली आहे असं दिसतंय. तर मनसेचं काय सध्या परिस्थिती आहे, किती ठिकाणी उमेदवार आहे, आणि सध्या ज्या पद्धतीने राज ठाकरेंच्या सभा चाललेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे एक आव्हान करतायत लोकांना, त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतोय का? तुम्ही जसं बोलले का युती, तर छुपी युतीच आहे मॅडम त्यांची, कारण आता दोघांचा अजेंडा एकच दिसतोय. आणि तसं फडणवीसांनी पण बोलून दाखवलंय. जसं आता अमित ठाकरेंच्या माहीमचा विषय होता तेव्हा त्यांनी बोलले का आम्ही शिंदे साहेबांना सांगू का तुमचा उमेदवार मागे घ्या, पण ते झालं नाही मागं. आणि दुसरीकडे त्यांनी डायरेक्ट बोलले का आम्ही यांना पाठिंबा देतो. आणि दुसरं असं आहे का राज ठाकरेंच्या पैकी स्टेटमेंट आलं होतं का आता मुख्यमंत्री भाजपचे होईल आणि आम्ही सत्तेत राहू. म्हणजे हे निकालानंतरचे पण समीकरण जुळवायची तयारी वरच्या लेवलवर सुरू झाली आहे. दुसरा विषय, नाशिकमध्ये एकेकाळी हा मनसेचा बालेकिल्ला होता. शहरातील 4 पैकी 3 आमदारमध्ये पश्चिम आणि पूर्व या ठिकाणी मनसेचे आमदार होते 2009 ते 2014. मात्र 2014 तिन्ही जागा भाजपने घेतले. 19ला पण तो ट्रेंड कायम राहिला आणि आता पण भाजपने ते तिन्ही विद्यमान आमदारांना उमेदवार दिली आहे. मात्र आता जसं तुम्ही विषय काढला, तुम्ही जो प्रश्न विचारला का भाजपच्या त्यांच्या युतीचा, तर युती दिसून येते आहे, फक्त ते बोलून दाखवत नाही. मध्य नाशिकमध्ये जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र हिंदुत्ववादी मतांचं विभाजन नको म्हणून त्यांनी 1 दिवस अगोदर म्हणजे 4 तारखेला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन फरांदेंना एक प्रकारे सपोर्ट केले. पण पश्चिममध्ये दिनकर पाटील हे भाजपचे दिग्गज नेते होते, उमेदवार आहे. त्यांना मनसेने ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट दिलं. आणि दुसरा म्हणजे इंटरेस्टिंग विषय झाला तो इगतपुरीला मनसे साधारण पिक्चरमध्ये नव्हती. मात्र तिकडे माजी आमदार काशीनाथ मेंगाड म्हणजे मनसेकडूनच आमदार राहिलेले आहेत 2009 ते 2014. त्यांना अचानक एका रात्रीत पक्षात घेऊन त्यांना उमेदवार दिली आणि ती तिकडची लढाई इंटरेस्टिंग केली. तर मनसे तसं पाहायला गेलं तर 2009च्या दृष्टीने सध्या मागे दिसत आहे. मात्र जे इगतपुरी असेल, मध्य नाशिक असेल किंवा देवळाली असेल, तिकडे जे त्यांचा प्रभाव आहे, आता पूर्वमध्ये पण त्यांचा एक माणूस उभा आहे, पण एवढा वाटत नाही, पण या 2 ठिकाणी चांगलं वाटतंय. पण मनसेने जे उमेदवार निवडलेत नाशिकसाठी ते सुद्धा अगदी चांगली काटेकी टक्कर देऊ शकतात. त्यांनी अचानक उडी घेऊन त्या मतदारसंघात एक समीकरण बदलण्याचा एक म्हणजे चित्र निर्माण केलंय आणि धक्कादायक निकाल मनसे देऊ शकतो. कारण आता राज ठाकरे 16 तारखेला नाशिकमध्ये पण येणार आहे आणि मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचे, पुण्याचे त्यांचे दौरे पाहिले आणि त्यांचे जे भाषण शैली पाहिली तर ते मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विशेष करून टार्गेट करताय. भाजपला टार्गेट करत नाही आणि त्यांनी उघड सांगितलं की यंदा भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि मनसे हा सत्तेतला पक्ष राहील.
असं त्यांनी सांगितलं. आपण महायुती आणि महाविकास आघाडी असं जर का बघितलं तर याच्यामध्ये राष्ट्रवादीचा एक रोल महत्वाचा आहे, महायुतीमध्ये पण महत्वाचा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये पण महत्वाचा आहे. तर राष्ट्रवादीच्या या दोन गटामध्ये परिस्थिती कशी आहे आणि कोणते उमेदवार कुठे उभे केलेले आहेत? मॅडम, आपण जर एक बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ हे येवल्यातनं उभे आहे आणि त्यांनाच विरोध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं माणिकराव शिंदे. ही महत्वाची लढत आहे, जिल्ह्यातली महत्वाची आजच्या घडीची जर बघितलं तर ही महत्वाची लढत आहे. कारण भुजबळ हे सलग आमदार आहेत, सिटिंग आमदार आहेत. Sitting त्यांना आमदार मागच्या वेळेस पण माणिकराव शिंदेनी बऱ्यापैकी टफ फाईट दिली होती. यावेळेस पण तिथं अटीतटीची लढत दाट होण्याची शक्यता आहे. आणि जसं की भुजबळ मध्यंतरी मराठा आरक्षणाचा विषय, तो सुद्धा मुद्दा तिथं प्रचंड मतदानाच्या याच्यात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपली सिन्नर विधानसभा मतदारसंघात हम्म. सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे हे अजित कोकाटे पवार आहेत. गटाकडनं आहेत आणि उदय सांगळे हे शरद पवार शरद पक्षाकडनं आहेत. पवार गट. उदय सांगळे हे मागील वेळी शिवसेना शिंदे म्हणजे ठाकरे गटाकडे होते, मग त्यांना ऐनवेळी पक्षात येऊन शरद पवारांनी उमेदवारी दिली. आता ते तिथं सिन्नर विधानसभा मतदारसंघात सुद्धा टफ फाईट होण्याची शक्यता. आता तिथं असं एक अंतर्गत महायुती आणि महाविकास आघाडीचे लोक आहे, कितपत दोन्ही नेत्यांचं काम करतात याच्यावर सुद्धा बरं समीकरण अवलंबून आहे. कारण अंतर्गत कुरघोडी हे खूप असतात स्थानिक पातळीवर, त्याचा पण तिथं पण परिणाम दिसू शकतो. त्याच्यानंतर दिंडोरीची लढत खूप महत्वाची आहे, कारण तिथं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हम्म. हे एक शरद पवारांचे पण समर्थक आहे आणि अजित पवारांचे पण समर्थक आहे. त्याच्यामुळे हो, ते म्हणजे interesting त्यांचं नेमकं चाललंय काय हेच लोकांना अजून कळलं नाही. कळत नाहीये. आणि त्यांना उमेदवार आहे तर सुनीता चारोस्कर. हा. या सुनीता चारोस्कर ह्या श्रीराम शेट्टींच्या मानसकन्या मानल्या जातात हम्म. आणि श्रीराम शेट्टे यांची भूमिका ही त्या मतदारसंघात महत्वाची आहे. महत्वाची आणि ठरते. श्रीराम शेट्टी नेमकी आता काय करतात याच्या अवलंबून आहे. पण झिरवळांचं सुद्धा तिथं पकड त्या झिरवळांची मताचं पकड आहे, चांगली आहे. कामं केले चांगलं, झिरवळांचं काम आहे, संपर्क आहेत, ही त्याची जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर तिकडं दिंडोरीमध्ये शेट्टींची पण महत्वाची भूमिका आहे, कारण शेट्टींना मानणारा एक वेगळा गट आहे. वेगळा गट आहे, आणि झिरवळांना निश्चितच मानणारा पण एक गट आहे. शेवटी याच्यावर पण बऱ्याच समीकरण अवलंबून आहे. अवलंबून असते. आणि दुसरी गोष्ट, ज्या राष्ट्रवादीच्या मागच्या जिल्ह्यात 6 आमदार होते, त्याच्यापैकी आता महाविकास आघाडी महाविकास आघाडी त्याच्यामुळे काही जागा यांना पण सोडावं लागल्या. आणि जसं की आपण पाहिलं तर कळवण मतदारसंघाची जागा ती राष्ट्रवादीची जागा होती, ती आता त्या महाविकास आघाडी माकपाला सोडले. तिथं जेपी गावित आणि नितीन पवार हे दोघांचं लढत होणार आहे. मागच्या वेळेस पण दोघांचं झाली होती. आता जेपी गावित आणि नितीन पवार. आणि दुसरी गोष्ट, आता भाजप बागलांमध्ये होते दीपिका चव्हाण आणि मंगळू बोरसे हे दोघं, दिलीप बोरसे हे दोघांचं लढत होते. ते पण पारंपरिक लढते. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत आपल्या जिल्ह्यातले, त्यांच्याकडे सगळ्यांकडे लक्ष असणारच आहे निश्चित. महाविकास आघाडीतला एक घटक आहे तो म्हणजे काँग्रेस. आणि जसं आपल्याला बघायला मिळालं की नाशिकमध्ये खूपच हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि जे काँग्रेसचे इच्छुक होते त्यांना माघार घ्यायला लागली महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी. काय परिस्थिती आहे काँग्रेस पक्षामध्ये एकंदरीत? किती ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत आणि पक्षांतर्गत एक सेंटिमेंट काय आहे, एक भावना काय आहे या निवडणुकीकडे बघायची? कसं झालं की मी काँग्रेसबद्दल, शहर काँग्रेसबद्दल तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस म्हणजे आता गेल्या दशकभरापासून तो जो मध्याचा जो मतदारसंघ आहे तो भाजपकडे आहे. तत्पूर्वी तिथे काँग्रेसची सत्ता होती. पण यंदा काय झालंय की जे राजकारण जे झालंय फाटाफुटीचं सत्ता कारण, याच्यामध्ये महाविकास आघाडीने काय केलंय की एकदम सूचकपणे आणि पूर्ण ताकदीने कसे आपण उमेदवार चांगले द्यायचे याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे जी जागा मध्यामध्ये काँग्रेसला सुटायची यापूर्वी, ती यंदा सुटलेली नाहीये. त्याच्याहून बऱ्याच कुरघोडी झालेल्या आहेत. मागच्या वेळेस डॉक्टर हेमलता पाटील यांनी उमेदवारी केली होती, त्यांना बऱ्यापैकी लीड पण भेटला होता, परंतु तिथे देवयानी फरांदे निवडून आल्या. त्याच दृष्टीने आता त्यांनी परत तयारी केली होती हेमलता पाटलांनी, परंतु त्यांना काही तिकीट शेवटपर्यंत भेटलेलं नाही. त्यांनी बंड केलं. आता शेवटी असं झालंय की आम्ही राजीनामे देऊ आणि आम्ही निवडणूक लढवू अशापर्यंत ते आलेले आहेत. पण मग महाविकास आघाडीने काय केलं की आम्हाला सेफ कुठं खेळता येईल यासाठी त्यांनी उमेदवार आदला बदल केली. इथे उमेदवार दिलेलाच नाही, मग इकडे दिला ग्रामीणमध्ये. त्याच्यामुळे हे जे सूत्र झालेलं आहे की लोकांनी म्हणजे जे पदाधिकारी आहे त्यांनी बंड करण्याचं ठरवलं की आम्ही राजीनामे देऊ. पक्षाला थोडं दबावात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही यश आलेलं नाही. त्याच्यामुळे आता झालेलं कसं आहे की महाविकास आघाडी आता सेफमध्ये खेळत असताना उमेदवार ज्यांनी उमेदवारी केली होती ते आता सगळ्यांनी बंड मागे घेतलेले आहे
आणि थोडक्यात महाविकास आघाडीनेच हा खेळ खेळलाय की कसे उमेदवार माघारी होतील आणि आपण कशी ही निवडणूक प्रत्यक्षात व्यवस्थित पार पाडू शकतो. एकंदरीत हे चित्र काँग्रेसचं शहरातलं झालं तर ग्रामीण भागात कसं आहे, 3 ठिकाणी काँग्रेसने उमेदवार उभे केलेले आहेत. काँग्रेसने नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये इगतपुरी, मालेगाव मध्य आणि चांदवड या 3 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. तर तिथं इगतपुरी जर म्हटलं तर लकी जाधव, तसं बाळासाहेब थोरातांचं चांगलं हे असल्यामुळे परंतु 3ही उमेदवार चांगल्या लढतीत ते तरबेज आहे. आणि शिरीष कोतवालांसारखा माणूस माजी आमदार राहिलेला आहे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यामुळे ती लढत आणि 2 भावांच्या लढतीमध्ये शिरीष कोतवालांना तिथं चांगलंच चान्सेस आहे. तसंच मालेगावमध्ये हा एक मतदारसंघ काँग्रेसला जिथे सोडलेला आहे. एजाज बेग हो, हे एजाज बेग. काँग्रेसकडनं त्यामुळे तिथेही काँग्रेस लढतायत. चांगली लढत देऊ शकते. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर नाशिकच्या या 15 मतदारसंघामध्ये काँग्रेसनी 3 उमेदवार 3 उमेदवार हे दिले. दिलेले आहेत. हो. शहरातली ती माघारी, हो. बंडखोरीची माघारी ही झालेली आहे. मालेगाव मध्यभागात एक इंटरेस्टिंग असं झालंय का तिकडे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. हम्म. कारण उमेदवारी जाहीर करताना तिकडे एजाज बेग यांना उमेदवारी काँग्रेसने दिली. मात्र समाजवादी पार्टी ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्या म्हणजे समन्वय झाला नाही. तर यांनी 5 जागांची मागणी केली होती अबू आझमींनी आणि ते थोडंसं डिले झालं. पहिले यांनी 3 पक्षांची वाटणी केली, नंतर म्हणे आम्ही छोट्या पक्षांची वाटणी करू. मात्र यांना एवढी घाई झाली होती का पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना महाराष्ट्र दौरा केला. त्यांनी मालेगावला येऊन त्यांनी माजी आमदार न्यायालयामध्ये यांची मुलगी शाने हिंद यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आणि मग नंतर यांच्या 2 जागावर समाधान झालं. त्यामुळे धुळे आणि मालेगाव समाजवादी लढते. मात्र काँग्रेसने पण तिकडे उमेदवार दिला एजाज बेग. आणि तिकडे एक अशी इंटरेस्टिंग म्हणजे चौरंगी लढत आहे का तिकडे माजी आमदार आसिफ शेख हे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी, पहिलं काँग्रेस होते नंतर राष्ट्रवादीत गेले. दोन्ही पक्ष सोडून ते अपक्ष उमेदवारी करताय. बरोबर. इव्हन त्यांचे वडील रशीद शेख हे काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. तर त्यानंतर अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले तर ते आवर्जून त्यांच्या घरी गेले. घरी गेले होते. म्हणजे ते सांत्वनपर भेट होती. मग राजकीय चर्चा अशी होती का ते त्यांना सांगायला लागले तुम्ही आमच्या पक्षातून लढा. मात्र त्यानंतर यांनी बाईट दिलं की मी आझाद हो, मी आझादी लढू म्हणजे मी अपक्ष आहे, मी अपक्ष लढणार. बरोबर. मालेगाव मध्यची जागा काँग्रेस आणि समाजवादी म्हणजे महाविकासचे 2 उमेदवार 2 आहेत. उमेदवार आपसातच ती हा, एक लढत ठिकाणी. रंगणार आहे. आणि MIMचा रोल, कारण की मालेगावमध्ये MIMचे पण उमेदवार याच्या आधी आपण बघितलेले आहेत. तर MIMचा काही रोल या सगळ्या निवडणुकीत आपल्याला एमआयएमचा दिसतो? रोल आहे, पण जसं आता जिल्ह्यात मालेगावमध्येच एमआयएमचा रोल आहे. सध्या जे विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल हे एमआयएमचे आमदार आहे आणि एमआयएमने परत त्यांना उमेदवारी दिली आहे तिकडे. आणि दुसरे आमदार धुळे मध्यचे आहे, फारुख शाह म्हणून आहे, परत त्यांना उमेदवारी दिली आहे तिकडे. बाकी नाशिक मध्ये जसा मुस्लिम बहुल भाग आहे त्यामुळे मागच्या महिन्यात रमजान पठाण म्हणून एक उमेदवार आहे, त्यांच्या युवा आघाडीचे प्रमुख आहे, त्यांना त्यांनी उमेदवारी दिली होती. मात्र अंतर्गत काही मिटिंगा झाल्या आणि त्यांनी अचानक उमेदवार दाखल करण्याच्या 1 दिवस अगोदर माघार घेतली. अद्याप त्यांनी कोणाला पाठिंबा दिलेला नाही, त्यांचा पाठिंबा कोणी मागितलेला नाही. त्यामुळे मध्य नाशिकमध्ये एमआयएमच्या एवढा काही इफेक्ट दिसत नाही. दुसरा म्हणजे समाजवादी पार्टीचा एक परप्रांतीय वोट मध्य नाशिकमध्ये आहे आणि पश्चिम मतदारसंघात पण आहे. कारण अंबड लिंक रोड वगैरे जे आहे ते परप्रांतीय वोट बेल्ट आहे आणि तो समाजवादी पक्षाला मानणारा वर्ग आहे. मध्य नाशिकमध्ये इम्रान चौधरी म्हणून शहराध्यक्ष आहे, ते महाविकास आघाडीचं काम करत आहे. तर आता तसं पाहायला गेलं तर त्यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र महाविकास आघाडीमध्ये नाशिक जागा सुटली नाही म्हणून इम्रान चौधरी हे महाविकास आघाडीचं काम करतायत. तर एकंदरीत सगळं पक्षनिहाय आपण बघितलं तर प्रत्येक पक्षाने आपापल्या जागा निवडलेल्या आहेत. आपल्याला कुठे जास्त वर्ग मानणार आहे अशा मतदारसंघ पक्षांनी निवडलेले आहेत. समोरचा उमेदवार कसा आहे हे बघून सुद्धा दिलेला आहे. सध्या सभा चाललेल्या आहेत, खूप मोठे मोठे नेते आपल्याकडे येत आहेत. काल मोदी आले होते, आदित्य ठाकरे होते, आज संजय राऊत आहेत, असे खूप मोठे नेते येत आहेत, राज ठाकरे येणार आहेत. तर हे सगळेजण जेव्हा येत आहेत तेव्हा मुळात या मतदाराचा जर का आपण रोल बघितला तर मतदाराला काय अपेक्षा आहेत या निवडणुकीकडनं? नेमकं मतदाराला हे समजतंय का की विधानसभेच्या निवडणुकीत आमदारांकडनं काय अपेक्षा कराव्यात? मॅडम, तुम्ही जसं प्रश्न केला योग्य प्रश्न आहे का लोकांना एवढा म्हणजे लोक स्वतःच्या जीवनात एवढे व्यस्त झालेले आहे का त्यांना हे पण कळत नाही का आमदार, खासदार, नगरसेवक यांचे कामांची वाटणी कशी आहे. नळाला पाणी आलं तर खासदाराला दोषी मानतात, मग आमच्या नळाला पाणी येत नाही, हे खासदार काय करताय.
आणि दुसरीकडे जर जसं आता आपली देशदूतची टीमने मागे सर्वे केला, आपण ते छापले पण अंकात आपण, का लोकांना काय अपेक्षा आहे नवीन सरकारकडनं, तर असं जाणवलं का तरुण वर्ग असेल, का ज्येष्ठ असेल किंवा महिला वर्ग असेल, त्यांना अपेक्षा खूप आहे मॅडम. त्यांना खड्डेमुक्त शहर पाहिजे, त्यांना मोठमोठे गार्डन्स पाहिजे, मोठमोठे प्रोजेक्ट पाहिजे, कंपनीज यायला पाहिजे, शांतता पाहिजे, जातीवाद नको आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मतदानाची टक्केवारी आपण वाढताना दिसत नाही. लोकांना अपेक्षा खूप आहे, मग तुम्ही मतदानाला का निघत नाही? 60%, 65%च्या जवळपास म्हणजे 65-60% होतो. शासन प्रशासन मतदान टक्का वाढवण्यासाठी सतत खूप प्रयत्न करीत आहे. करते. त्याच्यानंतर टक्के वाढवले तर विकास कामांवर थोडासा फोकस येईल. आणि सभांचा जो विषय आहे, तर सभांचा धडाका अख्ख्या राज्यात चालू आहे, लोक जात आहे. मात्र पब्लिकमध्ये एक वर्ग मोठा असा आहे का त्याला हे माहीतच नसतो की कोण येतोय आपल्या शहरात, काय होतोय. काय होतंय? त्यामुळे कुठेतरी उमेदवार असो किंवा पक्ष असो, ते आपल्या नेत्याचा प्रचार प्रसार करण्यात कमी पडताना असं दिसत आहे. असं दिसतंय. बरोबर. आता दिवस कमी राहिलेले आहेत. प्रत्येकाला वैयक्तिक गाठीभेटींवर पण लोकांचा जोर जास्त आहे. पण एकंदरीत केडियाजी, हे ज्या सगळ्या पक्षांनी त्यांचे वचननामे दिलेले आहेत, या वचननाम्यातनं आपण जर का बघितलं तर प्रमुख प्रत्येक पक्षांनी हे लाडकी बहीण सारख्या योजना या पुढे आणलेल्या आहेत. आधी ती महायुतीने आणली, आता महाविकास आघाडीमध्ये पण याची चर्चा आहे की महालक्ष्मी योजना आम्ही आणू, इतके पैसे देऊ, तितके पैसे देऊ. तर हे एकमेकांवरच चुरस चाललेली आहे का खरोखर वचननाम्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आपल्याला पक्षांच्या दिसतोय? हा, तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. फक्त लाडक्या बहिणी भोवतीच सगळं राजकारण फिरतंय. प्रत्यक्षात खूप अनेक प्रश्न असे आहेत का जे प्रलंबित आहेत. आता मध्यंतरी उद्योगांच्या काही प्रतिनिधींशी चर्चा करताना लक्षात आलं का उद्योगांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही. मग हे विषय खासदारांच्या कक्षेत येतात, आमदारांच्या कक्षेत येतात, त्यावर कोणीही फारसं लक्ष न दिल्यामुळे हे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. भूमिगत गटार असो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असो, किंवा मोठा उद्योग आणणं असो, बंद उद्योग सुरू करणे असो, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचा प्रश्न आहे. अवजड वाहने जातात येतात, त्यांना पार्किंग नाही, अनेक प्रश्न आहेत. यासोबतच नागरी वसाहतींमधले प्रश्न आहेत का ज्या प्रश्नांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जे काही धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. त्यामुळे लोकांना एक तर लोकांचाही गैरसमज, फारुखबाई म्हणाले ते बरोबर आहे, का त्यांना प्रश्न समजत नाही कोणाकडे मागावे. ज्यांच्याकडे मागायचे त्याच्याकडे मागितले जात नाही आणि नको तिथे ते प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे नेत्यांमध्ये पण संभ्रम आहे, नागरिकांमध्ये पण संभ्रम आहे. मात्र प्रश्नांच्या दृष्टीने होत नाही. उद्योगांनी मध्यंतरी सांगितलं की घोषणा होतात, निओ मेट्रो असेल, नाशिकची IT पार्क असेल, असे अनेक प्रकल्प आहेत का ज्यांच्या घोषणा झाल्या, मात्र गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये त्याच्यात प्रगती काही झाली नाही. आणि या घोषणा नकोयत, कार्यवाही यावी अशी बहुतांश मानसिकता ही, मला वाटतं ही मानसिकता सगळ्याच कार्यक्षेत्रांची आहे. आपण आपल्या दैनिकात छापलं पण आहे की टुरिझम वाल्यांना काय पाहिजे, कुंभमेळा येतोय, त्यांच्या काय मागण्या आहेत, मेडिकल वाल्यांच्या काही मागण्या त्यांनी पुढे ठेवलेल्या आहेत, शिक्षणातल्या आपण ठेवलेल्या आहेत, कृषीमधल्या आपण चर्चा केलेली आहे. तर निश्चितच प्रत्येक कार्यक्षेत्राला काहीतरी अपेक्षा आहे. पण या जर का जसं फारुखभाई म्हणाले, केडियाजी म्हणाले की आपल्या मतदार म्हणून अपेक्षा आपल्याला पूर्ण करून हव्या असेल तर आपल्याला आपली जबाबदारी पार पाडणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. आम्ही हे विश्लेषण तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणतोय की पक्षांच्या भूमिका काय आहेत, उमेदवार कोण उभं आहे, चुरस कुठे आहे, एकंदरीत विषय काय आहेत, मुद्दे काय आहेत. पण शेवटी या सगळ्यावर जो खरोखर बदल घडवू शकतो तो आहे मतदान. आणि त्यांनी जर का वोट केलं, त्यांनी जर का त्याचं मतदान केलं तर मात्र या सगळ्या निवडणुकांना काहीतरी एक चांगला अर्थ मिळू शकतो, एक चांगली दिशा मिळू शकते. म्हणून प्रशासन तर प्रयत्न करतच आहे की हा मतदानाचा टक्का वाढावा. पण आम्ही देशदूत मधनं सुद्धा तुम्हाला सगळ्या मतदारांना असं आवाहन करतो की हा जो आपला एक पवित्र हक्क आहे, आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे, आपण म्हणतो हे लोकांसाठी, लोकांनी बनवलेलं हे सरकार आहे, तर याच्यामध्ये आपलं योगदान देणं गरजेचं आहे. आपल्याला बदल हवा असेल तर तो आपल्यापासून घडवावा लागेल. आणि म्हणून मतदान नक्की करा, घरातनं बाहेर निघा आणि आपलं भविष्य हे आपण घडवू शकतो याच्यावर विश्वास ठेवून मतदान निश्चित करा. एवढं आव्हान आम्ही तुम्हाला निश्चित करतो. धन्यवाद सगळ्यांचे.